आजच्या भागामध्ये आर्या बघत होती आणि नंदिनी, जीवा सगळ्यांची माफी मागत असतात. ते म्हणत असतात, आम्ही खरंच चुकलो. गुडघ्यावर बसून आम्हाला जे करायचं होतं, आता सगळ्यांना सगळंच माहीत झालंय, त्यामुळे आम्ही काहीही लपवणार नाहीये. नंदिनी म्हणत असते, बाबा हो, आमचं खरंच चुकलं. आम्ही सांगायला हवं होतं, पण फक्त आणि फक्त काव्याच्या परीक्षेमध्ये आणि तिच्या डिलेव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि माझा उगाच मोडता झाला असता, त्यामुळेच आम्ही हे सगळं सांगायचं नाही ठरवलं. आणि आई बाबा, तुम्हाला सांगावं असं आम्हाला नेहमी वाटत होतं, पण तुमचाही यामध्ये पेचच झाला असता. कारण तुम्हाला असं वाटलं असतं की सांगावं तर प्रॉब्लेम होईल आणि नाही सांगावं तर स्वतः लपवण्यात पण तुम्हाला अडचण आली असती. म्हणूनच आम्ही दोघांनीच ते दुःख सहन करण्याचा निर्णय घेतला आणि कुणालाही सांगायचं नाही असं आम्ही ठरवलं. हो की नाही जीवा? जीवा म्हणत असतो, हो बाबा, नंदिनी अगदी बरोबर बोलती. फक्त याच कारणासाठी आम्ही हे सगळं नाही केलं. आणि ते खाली बसून गुडघ्यावर माफी मागत असतात. मानिनी, विक्रम हे सगळे म्हणत असतात, अरे हे काय करताय तुम्ही? आता सगळ्यांना सगळं माहीतच झालंय ना, तर जाऊ द्या ना मग आता. एवढं कशाचं टेन्शन घेताय? भारत म्हणत असतो, जीवा तू काळजी नको करू, आता आम्ही आहोत तुझ्यासोबत. पण आता जीवा आणि नंदिनी त्यांच्या सरोगसींचा निर्णय पण याच दिवशी सगळ्यांना सांगणार आहेत. आता शारदाताई म्हणत असतात, हो ग काव्या, फक्त नंदिनीने तुझ्यासाठी, आणि मलाही माहित होतं, पण मी फक्त तुझी ती प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार का काय हे मला माहीत झालं होतं. आणि तुला मागे पण चक्कर आली होती काही माहीत झाल्यामुळे. त्यामुळेच नंदिनीने मला सांगितलं की काव्याच्या साठी आई आपल्याला हे सत्य लपवायचं आहे. आता रम्या खूप रागाने बघत असते, कारण मानिनीने वसुहत्याला मारलेलं असतं. जीवा म्हणत असतो, आई तू हे सगळं जे बोलतीये ना ते बरोबर बोललीस. आता वसुहत्याजवळ मानिनी जाते आणि म्हणते, काय तुम्हा दोघी मायलेकींना चांगलं माहित होतं की नंदिनीच्या प्रेग्नेन्सीचं उघड केल्याच्या नंतर आर्याचा पण उद्या पेपर आहे, तिच्या पेपरचं पण नुकसान होईल आणि तुम्हाला खूप आनंद होईल ना मग. विक्रम म्हणत असतात, हो मानिनी, तू अगदी खरं बोलतीये. यांचा हा नेहमीप्रमाणे ते 16 डिसेंबरचा जसा प्लॅन होता तसाच आजचाही यांचा प्लॅन होता आणि यांना तो सक्सेस करून राहायचा होता. पण आपण सगळ्यांनी जीवा आणि नंदिनीला समजावून घेतल्यामुळे यांचा हा प्लॅनही अनसक्सेसफुल झाला. आता विक्रम जातो आणि म्हणतो, वसुहत्या, तुला आमच्या घराचं सुख का बघवत नाही ग वसुताई? आणि मी काय असं हे केलंय की तू सतत माझ्या मुलांना त्रास देत असते? माझ्या मुलांच्या लग्नाच्या दिवशी तूच नंदिनीला पळवून लावलं आणि त्यांचे अनपेक्षित मुलींसोबत लग्न झाले, तरीही त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण तुझं त्यातही मन भरत नाहीये. नंदिनी म्हणत असते, हो ना वसुहत्या, नेहमी असंच का करतात हेच मला कळत नाहीये. आता वसुहत्या म्हणत असतात, विक्रम, अरे तू बोलतोय तसं काही नाहीये, पण हे बघ, काव्याचं तर जाऊ दे, काव्याचं काहीच नुकसान झालेलं नाही, पण बिचाऱ्या नंदिनीचंच नुकसान झालंय रे. नंदिनीची कूस कधीच उगवणार नाही आता. आणि हे आठवून आठवूनच मला कसं तरी होतंय. तिच्या पोटात बाळ कधीच जगू शकणार नाही किंवा ती आई होऊ शकणार नाही, या विचारानेच मला कसं तरी होतंय. आता यांनी हे तरी अजून उघड केलेलं नाहीये की आर्या यांची सरोगेट मदर आहे. पण आता नंदिनी आणि जीवा हे सगळं दोघी जण सगळं घरच्यांना सांगणार आहे. पण वसुहत्यासारखा नंदिनीला कुचक बोलत असतात. त्या म्हणतात, हे बघ नंदिनी, मला तुला काही सांगायचंय, पण त्याआधी तू मला समजून घेशील का? हिचं काही ना काही सुरूच असतं, नंदिनीच्या मागेच लागत असते वसुहत्या. आता ते खूप रागात असतात. रम्या म्हणत असते, अगं जाऊ दे ना आई, यांच्या कितीही भल्याचा विचार केला ना आपण, तरी ते आपल्यालाच बोल लावतात, कारण ते आपल्याला आपल्या घरातलं मानतच नाही ना. आता काव्या रडत असते आणि पार्थने तिच्या खांद्यावरचा अजूनही हात काढलेला नाहीये. त्याची खूप लाडकी आहे काव्य, खूप जीव लावतो तिला. आता नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडं तरी हास्य आलंय आणि म्हणत असते की आता सगळ्यांना हे माहीतच झालंय, तर आता सरोगसीचा निर्णय पण सांगून देऊया. जीवा म्हणत असतो, हो बाबा, आम्ही ना या सगळ्यांचा विचार करून एक निर्णय घेतलाय, तो पण तुम्हाला सांगायचा राहिलेला आहे. तुम्ही असं समजा की आमचं बाळ अजूनही या जगात आहे आणि ते लवकरच आपल्या घरातही येईल. म्हणजे आम्ही सरोगसीच करण्याचा निर्णय.
विक्रम आता खूप चिडतात आणि म्हणतात सरोगसीच पार्थ नंतर सो अरे पण त्याच्यासाठी एखादी जवळची मुलगी लागत असते. जीवा हसून सांगतो, हो आमच्या जवळचीच आहे ना सरोगेट मदर, आपली डॉक्टर आर्या आहे आमची सरोगेट मदर. आता नंदिनी म्हणते हो आर्याने आम्हाला खूप हेल्प केली आणि तिने सरोगसींचं बद्दल कुणाला सांगितलंही नाही. आता यामध्ये मानिनीला खूप आनंद झालाय पण विक्रम यांच्यावर खूप चिडतात. नंदिनी हसत असते आणि म्हणते तुम्ही असं समजा हवं तर माझं बाळ या जगातून कधीच गेलेलं नाही, माझं बाळ या जगातच आहे आणि ते फक्त मिसकॅरेज झालं पण ते पुन्हा जन्माला येणार आहे, त्यामुळे आपल्याला निराश होण्यासारखं असं काही नाही. आता विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात काय सरोगसीस हे तुम्हाला कसं बरं पटलं आणि तुम्ही आम्हाला न सांगण्या इतपत आम्ही परके झालो का रे? तुम्ही मग असं करायचं होतं ना, आता सांगायचंच नव्हतं, डायरेक्ट बाळ हातात आल्याच्या नंतर बाळ घेऊनच यायचं होतं आमच्याकडे, आम्ही मान्य केलं असतं की हे तुमचं बाळ आहे म्हणून. आणि आम्ही तुमच्यासाठी एवढ्यासाठी जर उरलेलो असेल तर काय फायदा आहे आमचं मोठे असून घरात. आता नंदिनी पण अपसेट झालेली असते की विक्रमचं चिडणं खरंच स्वाभाविक आहे कारण ते या घरातले मोठे आहेत त्यामुळे. पण पार्थ बघतच असतो. नंदिनी आता रडायला लागते परत की बाबा किती बोलतायत या निर्णयावर. आता काव्या पण काहीच बोलत नाही. सरोगसीस म्हणजे यांचं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या निर्णयाने. आता जीवा खूप रडत असतो, म्हणत असतो बाबा असं काही नाहीये, तुम्ही परके झालात पण तेव्हा वेळच तशी होती, आम्हाला लपवायचं नव्हतं आणि जेव्हा डिलेव्हरी होईल तेव्हाच बाळ येईल तेव्हा सगळ्यांना सांगायचं होतं, असंच आम्ही विचार केला होता. पण हे सगळं काही वेगळंच झालंय बाबा, त्यामुळे आपण तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ या निर्णयाचा. पार्थ म्हणतो अरे जीवा पण हे करणं पण सांगायला हवं होतं ना, तुम्ही जे केलंय ते. काव्य म्हणतेस ते बस ना देशमुख, बास ना, किती बोलताय त्या दोघांना. आता आता आपल्याला सगळं सत्य कळायलाच आहे ना, मग त्यांना बोललंच पाहिजे का? तेही खूप निर्णय विचार करूनच घेतला असेल ना त्यांनी. आता विक्रम म्हणत असतात अरे पण मूर्खांनो, तुम्हाला एवढा मोठा निर्णय घेण्याच्या ऐवजी आम्हाला थोडं तरी विचारावंसं वाटलं नाही. आता वसुहत्या आणि रम्या खूप खुश झालेले आहेत कारण त्यांना असं वाटतं आपण जो प्लॅन केला तो तर नाही पण यांना कोणत्या तरी कारणावरून खूप बोलणी बसलेत, तर त्यामुळे ते खूप खुश झालेत. आता विक्रम म्हणत असतात पण हे सगळं करण्याआधी हाडामासाचं बाळ आणताय तुम्ही, त्यामुळे आम्हाला सांगायला हवंच होतं, हे माझं म्हणणंच आहे. नंदिनी खूप रडते आणि म्हणते हो बाबा तुमचं अगदी बरोबर आहे, आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं पण त्यावेळीची परिस्थिती तशी नव्हती. त्यावेळी जर आम्ही सांगितलं असतं तर खूप मोठे मोठे प्रॉब्लेम झाले असते आणि खूप मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागले असते. हे सगळं टाळण्यासाठी आम्ही हे केलं. आता मानिनी म्हणत असते हो जाऊ द्या ना, काय हरकत आहे. विक्रम मानिनीला म्हणतात काय हरकत आहे म्हणजे मानिनी, हे सरोगन्सीस वगैरे हे तुला पटलंय? अगं आपल्या घरात साधा टीव्ही आणायचा असला तर आपण 10 वेळेस विचार करतो, सगळ्यांची मतं घेतो की कोणता टीव्ही चांगला आहे, आणायचा की नाही, काय करायचं. आणि हे एक हाडामासाचं बाळ आणतायत ते पण दुसऱ्या बाईच्या पोटात वाढलेलं, ते जरी यांचं असलं तरी ते दुसऱ्यांच्या उदरात वाढलेलं. आणि हे सगळं करत असताना यांना आपल्याला जराही सांगावंसं वाटलं नाही मानिनी, असं का करावंसं वाटलं असेल यांना. शारदाताई म्हणतात विक्रम भाऊजी तुम्ही एवढी चिडू नका ना, माझ्या मुलीला खूप त्रास होतोय हो या सगळ्यांचा. मानिनी पण विक्रमला समजावत असते अहो ते बाळ आणतायत पण त्यांना आपल्याला असं भासवून द्यायचं असेल ना की आमचं बाळ या जगात अजूनही जिवंत आहे, त्यामुळेच त्यांनी नसेल सांगितलं, तुम्ही काय एवढं मनाला लावून घेताय. विक्रम म्हणत असतात मानिनी हे सगळं तू जे यांच्या बाजूने बोलती ना ते अगदी चुकीचं आहे तुझं. अगं यांना जर आपण असंच माफ करत गेलो तर हे खूप मोठे मोठे निर्णय आपल्याला सांगणार नाही आणि यांचं जर भविष्य उद्ध्वस्त होणारे निर्णय असेल तर ते आपण कसे बरं त्यांना करू देऊ, याचा तरी मानिनी तू विचार कर. आता रम्या म्हणत असते हो मामा अगदी तुझं बरोबर आहे, मामीचं चुकलंच आता यावेळेस. रम्याला तर मध्ये बोलायला काही काही विषयच लागत नाही. आता जीवा खूप रागाने बघत असतो आणि म्हणत असतो हो मला पण हे कळलं होतं पण मी तुम्हाला सांगितलं नाही कारण आर्याने त्या दिवशी पेपर वगैरे चोरताना मी तिला बघितलं होतं. पण हे सगळं सांगायला आर्याने पण मला मदत नाही केली, त्यामुळे मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं मामा, नाहीतर मी तुम्हाला अगोदर सांगितलं असतं. आता ती आर्या बघायलाच लागते. आर्या म्हणत असते सरोगेट मदर म्हणजे हे सगळं बाळ त्यांचंच आहे. हा आणि तू मला त्या दिवशी विचारलं होतं की तुझ्या पोटातलं बाळ कुणाचं आहे, मी माझा बॉयफ्रेंड आणला होता खोटा,
अगं पण हे नंदिनी आणि जन्मजयीचंच मत होतं की सरोगसीस बद्दल कुणालाही कळून नाही द्यायचं, म्हणून मी नाही सांगितलं. मला जर त्यांची परमिशन असती तर मी सगळ्यांना सांगितलंच असतं. मानिनी पण या सगळ्यावर विचार करत असते आणि म्हणत असते हो. कारण आर्याने मला अनेक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ती मला आई म्हणत होती, तिच्या बाळाबद्दल सांगत होती, पण तिने हे का लपवलं? कारण तिला तिला जन्मजयीने सांगितलेलं होतं की नाही सांगायचंय कुणाला. आता रम्या म्हणत असते, खरंच हे असंच होतं का आर्या, का आणखी काही खोटं लपवलंय अजून तुम्ही? आता विक्रम खूप रागात असतात, कारण त्यांना हा यांचा सरोगसीचा निर्णय काही आवडलेलाच नाहीये. आता वसू आत्यांना खूप आनंद झालेला आहे विक्रम यांच्यावर चिडल्यामुळे. आर्या तरी आता नंदिनी आणि जीवाची बाजू घेऊन बोलते किंवा त्यांच्या विरोधात बोलत नाही, हे तरी एक बरं झालं. नाहीतर ही पण पलटली असती तर जीवा आणि नंदिनीला काहीच करता आलं नसतं. आता अगदी हे सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि आर्याने कितीही ठरवलं आता ते बाळ हिला घ्यायचं तर ते शक्य होणार नाही. इकडे रम्या म्हणत असते, जाऊ द्या, बोलण्यातच काही अर्थ नाही, आणि ती बाजूला निघून जाते. आता पुढील भागामध्ये जेव्हा हे रूम मध्ये जातात तेव्हा विक्रम परत मानिनीशी बोलत असतात की मला या सगळ्यांची खूप चीड आहे मानिनी. हे एक हाडामासांचं बाळ आणतायत ग आपल्या घरामध्ये आणि ते आपल्याला न सांगता निर्णय घेतायत. यांचं हे चुकलं नाही का मानिनी? तू काय यांना पाठीशी घालते? आता इकडे पार्थ आणि काव्य पण विचार करत असतात. पार्थ म्हणत असतो, काव्या, मी जर तुमचं ते ते पुस्तक बाइंडिंग करायचं होतं ते दिवशी नंदिनीला न पाठवता मी जर गेलो असतो तर हे झालेलं नुकसान टळलं असतं किंवा नंदिनीचं मिसकॅरेजच झालं नसतं. आता एवढं सगळं काव्यासाठी नंदिनीने त्याग केलाय आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून काव्य आता तिच्यावर घेणार आहे की त्यांचं गिल्ट ती स्वतःवर घेते की आपल्यामुळेच झालं. आता तिचं या सगळ्या टेन्शनमध्ये तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे. प्रोमो आलेला आहे की परीक्षेच्या हॉलमध्येच परीक्षा देताना तिच्या पोटात दुखायला लागतं आणि तिथे कुणीही नसतं, तर नंदिनी आणि पार्थ आणि तिथले काही तिच्या फ्रेंड्स असतात. त्या नंदिनीच तिचं बाळंतपण करायचा निर्णय घेते आणि सुखरूप बाळंतीनही होते ती. आता तिचं बाळ प्रीमॅच्युअर्ड असतं की छान गुटगुटीत होईल हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. आता पुढील भाग खूप लाजवाब होणार आहे, कारण मालिका खूप छान ट्रॅकवर सुरू आहे आणि छान दाखवता येते, अगदी सेन्सिबल, म्हणजे डायलॉगच खूप छान घेतले आहेत त्यांनी. आता आता विक्रम यांची चिडचिड किती दिवस होतीये, मानिनी त्यांना कशा पद्धतीने समजावतीये हे बघण्यासाठी बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.